तर नमस्कार मित्रांनो, आज गाडी भरली होती वेळानं गणपतीची. ते पण आपल्याला जायचं होतं बघा पेनला. असं व्यवस्थित पॅकिंग करायला चालू होतं. कच्चं गणपती होतं, मग अशी भरून व्यवस्थित पॅकिंग करून घेतली. लागलीच घरातनं जीवन का नाही पाण्याचा जार एक भरून घेतला. मग गल्लीतनं रिवर्स काढताना आपले भाऊ लोक बसले होते कट्ट्यावर. भावांना टाटा बाय बाय करून आलो. पंपात टाकी फुल केली पहिला. आणि हो भाऊ होता बघा संघ आपल्या प्रेम्या. प्रवासाला सुरुवात करायला वाजलं होतं 10. तिथनं डायरेक्ट आलो खंबाटकी भोगद्यात. भोगदा पास करून एक तासभराची आता रेस्ट घ्यायचं आणि निघायचं. तास 2 तास आराम करून मग निघालो सकाळी. जाता जाता इन्स्टा फॅमिली मेंबर ईश्वरपूरच्या ऐश्वर्याला भेटला. भावानं मात्र गाडी एक नंबर सजवली होती. तिथनं डायरेक्ट मेगा हायवे पकडला आणि आलो पेन हमरापूर गावात. खाली करायच्या ठिकाणी येऊन पोहोचलो. पट्टापट गाडी खाली करायला चालू केली. कार्यकर्ते पण ढीगभर होते आणि लागलीच आपल्याला कलरचं गणपती आणि भरायचे होतात कोल्हापूरसाठी. श्री समर्थ कृपा आर्ट्सला आलो मग भरायला. गणपती तर आपलं सगळं कलर करून तयार होतात बघा. लगेच असे भरायला पण चालू केली. कार्यकर्ते आपले एक एक मूर्त्या आणून देत होते. व्यवस्थित असं पॅकिंग वगैरे करून ठेवून घेतलो. आणि ह्या साईडला असल्या गरम होते म्हणता का नाही, काय बोलता का म्हणे, असले गरम होते इकडे. मग अशी लास्ट लालबागची मूर्ती अशी ठेवून घेतली. फाळकं लावलं, पॅकिंग केलं, व्यवस्थित दोरी वगैरे बांधून घेतली. काढली गाडी मग बाहेर. आता म्हणलो हळूहळू निघूया. लागलीच पुढे येऊन जरा नाश्त्याला थांबूया म्हणलो. भावाला म्हणलो नाश्ता जाऊन घेऊन यायचा, जा गाडीत बसूनच खाऊया. समोसे घेतले होते बघा मस्तपैकी. असं नाश्ता वगैरे करून घेतला. आणि जाता जाता आपल्याला का नाही परळच्या महाराजाच्या मूर्त्या 4-5 घेऊन जायच्या होत्या कच्च्या कोल्हापूरला. त्या शेवर कॅरेजवर ठेवून घेतल्या. लागलीच मग पुढे येऊन जरा का नाही लिंबू सरबत वगैरे घेतला. केली मग प्रवासाला सुरुवात आपल्या कोल्हापूरच्या दिशेनं. डायरेक्ट आलो मग लोणावळा खंडाळा घाटात. घाट चढायला सुरुवात केली. पुढे आलो तर किरकोळ असं ट्रॅफिक लागलेलं. तिथनं डायरेक्ट आलो मग पुण्यात. हॉटेल बघून वडली साईडला हॉटेल मंत्रालयाला. मस्तपैकी पनीर मसाला रोटी वगैरे दिला. दणका पद्धतशीर असा जेवण करून बाहेर पडलो. व्लॉग माझा आता इथंच थांबवतो, कारण कोल्हापुरातनं सुरुवात केली व्लॉगची. तर भावानं व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करून जावा. धन्यवाद.